4 षटकांची ही लढत असणार आहे. वंचित बहुजन आघाडी चषक 2024 हे शानदार पर्व आपण पाहतोय. 12th मॅन फक्त ॲज अ नेम योग्य नावं आमच्यापर्यंत पोहोचवतील यासाठी आपण दोन्ही टीमचे 12वे खेळाडूंना आपण पाहतोय. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेजिंग हा स्पर्धेतील नियम आहे. सुदर्शन मात्र दिवसाला पंचांच्या भूमिकेत संतोष सर आपली प्रतीक्षा करतायत. सुदर्शन मात्र देव आपण कुठे असाल तरी यायचं प्लीज. पेन फणस डोंगरी आणि वागेश्वर पिरकोन या दोन टीम्स मध्ये क्रिकेटचे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. पेन शहरातील खरं तर पेन फणस डोंगरी हा संघ आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात उरण पूर्व विभागातील एक बलाढ्य संघ पिरकोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. आम्ही वारंवार या ठिकाणी सांगतोय दोन्ही टीम्सला. टॉस जिंकले पेन फणस डोंगरी या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि पहिल्या सत्रात खरं तर आपण वागेश्वर पिरकोन संघाची फलंदाजी पाहणार आहोत. तेजस पाटील आणि सौरभ गावन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला आहे. हर्षल पाटील पहिल्या षटकासाठी. राऊंड विकेटने फेकलेला चेंडू समालोचन कक्षाच्या समोर फील्ड झालाय. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक्स प्ले झालाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड ब्लू कलरच्या जर्सी मध्ये ओमकार हरपाल अँड कंपनी. रायगडचा हा ऋषभ पंत एसटीच्या पाठीमागे मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून नेहमीच त्याचं नाव घेतलं जात आहे. अनेक ग्रामीण गटातून खेळणारा खेळाडू, त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटर, मग तालुका हाफ वाईज गटामध्ये देखील आयकॉन खेळाडू ज्या ठिकाणी असतात तिथे देखील ओमकार हरपालला आपण पाहिलंय. सबमरीन डिलिव्हरी होती, काहीच समजू शकला नाही फलंदाज. सिंगल कंप्लीट झालंय. सेकंडच्या शोधात आहेत दोन्ही आणि 2 रन्स या ठिकाणी मिळतील वागेश्वर पिरकोन संघाला. ऐतिहासिक स्पर्धा वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. लाडके आयोजक आदरणीय देवेंद्र कोहली, अध्यक्ष पेन, सन्माननीय सुनीलजी धामणकर साहेब, महासचिव पेन तालुका यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. शॉर्ट पिच चेंडू आहे, फटका फसला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पकडलाय झेल. फलंदाज सौरभचा संपलाय खेळ.
केन विल्यमसन न्यूझीलंड टीमसाठी, स्टीवन स्मिथ ऑस्ट्रेलिया आणि जो रूट इंग्लंड हे टॉप 5 चे खेळाडू आहेत ना, क्रमांक 3 वर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तेजस नाईक आज आमच्या समवेत ॲज अ स्कोरर, अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे उत्कृष्ट आयोजक सदस्य. यावर्षी डे नाईट फॉर्मॅटमध्ये अमरापूर विभाग प्रीमियर लीगचं भव्य दिव्य असं रूप प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 3 या धावसंख्येवर पहिला विकेट गमावलाय. टॉस देखील गमावली वागेश्वर पिरकोन संघाने, फलंदाजी वाट्याला आल्या, पण टॉस गमावली आणि त्याचा विशेष काही परिणाम पडेल का हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु ही खेळपट्टी मी तर असं म्हणेल की फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. पाहूया 4 षटकांमध्ये किती रन्स येतील. ड्राईव्ह व फुल टॉस होता, फटका या ठिकाणी स्क्वेअरला. आपण पाहिला कव्हर रिजन मध्ये खेळाडू सुरक्षित आहे की नाही, परंतु ज्यावरती खेळाडू समालोचन कक्षाच्या दिशेने येतोय, धावबाद आणखीन एक धक्का बसला. हा दुसरा धक्का असेल पिरकोन संघाला. खेळाडू रुपेश भात्रे बॅक टू द पॅव्हलियन. काही आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती. अगदी पहिले षटक सुरू आहे. अतिघाई आणि संकटात नाही. कॉलिंग खराब. तटिया सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी अलाउंड द कार्पेट चेंडू आपण पाहिला. उत्कृष्ट फेकी त्या ठिकाणी खेळाडू होता एक्स्ट्रा कव्हरला मितेश पाटील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रनआउटच्या स्वरूपाने. दुसरा धक्का पिरकोन संघाला. 3-2 अशी स्थितीमध्ये आपण पाहतोय. पेन फणस डोंगरी संघाच्या अगेन्स्ट लढताना टीम वागेश्वर पिरकोन संघ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक. षटकातील हा 5वा चेंडू असेल. शॉर्टपिच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. सेफली लँडिंग पाहायला मिळाली. चेंडू मात्र चाललाय दन 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 करत डीप स्क्वेअर लेगला. सीमा पार चौकार. एकूण धावसंख्या पाहायला मिळेल. हॅलो 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 एकूण हॅलो नेक्स्ट मॅच शिवशंभो पाटणेश्वर आणि देव. एक पेंडिंग लढत जी होती ती या ठिकाणी जरूर खेळली जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण रेडी राहायचे आहेत. शिवशंभो पाटणेश्वर आणि दीव 11 दीव 3 षटकांची ही लढत असेल. दोन्ही टीम्सला या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतोय. दोन्ही टीम्स आपण हे लक्षात ठेवा. 3 षटकांची ही लढत. दीव 11 दीव आणि शिवशंभो पाटणेश्वर. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ड्रीम्स क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय. सर्वोत्कृष्ट पंच आमचे संतोषजी चौधरी सर, प्रवीणजी आंद्रे, बंटी म्हात्रे आणि सध्या स्थितीत लंच ब्रेक मध्ये सुदर्शन म्हात्रे दीव
यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. डीपेक्षा कव्हरला फटका लाजवाब आहे. तदनंतर चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार, चौकार. एकूण धावसंख्या मात्र आपण पाहतो स्कोर कार्ड वर 12 रन्स ऑन द बोर्ड. बारा धाबा धावफलकावर आपण पाहतोय. उदय गजरे बॉलिंग ट्रॅकवर पॅडवर चेंडू फेकला होता. डाव्या स्टिकवर आपण पाहतोय बॅटची इनर एज या ठिकाणी स्वतः खेळाडू सांगतोय पहा स्पोर्ट्समॅन स्पिरिट. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. वागेश्वर पिरकोन संघाच्या माध्यमातून ऑन स्ट्राईकला तेजस पाटील, नॉन स्ट्राईकला पंकज गावण. 4 षटकांची लढत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 12-2. वागेश्वर पिरकोन संघ आणखीन एक विकेट जाईल का? ओमकार हरपालने पकडला झेल. पंकज पाटीलचा संपलाय खेळ. तिसरा विकेट या ठिकाणी गमावला. तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट दाखवणे देखील गरजेचं असेल वागेश्वर पिरकोन संघ. पण मागच्या मॅच मध्ये 30 रन्स डिफेंड झाल्या होत्या, 30 धावसंख्या रोखली. त्या मॅच मध्ये विजय मिळाला पेन कोळीवाडा संघाला. मी तर म्हणेल या विकेटवर तुम्ही 40-45 रन्स जर जमा केल्यात तर एक फायटिंग स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार केला ज्या ओमकार हरपाल कडे नेतृत्व आहे, ज्या अर्थी सध्याच्या हंगामात ओमकार हरपालची बॅट बोलते, त्याच्या बॅट मधून रन्स बरसत आहेत, त्याला रोखणं देखील तितकंच कठीण असेल. परंतु क्रिकेटमध्ये सोपं असं काही नाही आहे. पहिल्या सत्रात तुम्ही फलंदाजी करतात, तुम्हाला फायटिंग स्कोर सन्मानजनक तुम्हाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये हा उत्तुंग षटकार आला. या मॅच मधील हा पहिला षटकार असा आपण म्हणूया. पहिल्या इनिंग मधला हा पहिला षटकार फलंदाज विशाल गावणच्या बॅट मधना उदय गजरेच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑन स्ट्राईकला विशाल गावण. शॉर्ट चेंडू आहे, अप्परकटचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सहज सोपा झेल पकडला. एकूण 4था विकेट या ठिकाणी गमावला विशाल गावण. बॅक टू द पॅव्हलियन. तो फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला. यश मिळालं उदयला. 18-4 अशी परिस्थिती आपण पाहतोय. 1.5 षटकांचा खेळ समाप्त झाला. पण अद्यापर्यंत संधी आहे. अद्याप बरेचसे चेंडू बाकी असतील. एकूण 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका समोरच्या दिशेला, चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार.
संघाने खेळल्यात खरं तर हे होम ग्राउंड वागेश्वर पिरकोण संघाचे आणि बऱ्याच खरं तर वर्षानंतर वागेश्वर पिरकोण संघाला आपण पेण नगरीमध्ये पाहतोय. 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. सुयश भट गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पेण फणस डोंगरीचा आणखीन एक सितारा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. सुयश भट ऑन स्ट्राईकला असेल. पंकज गावण अद्याप खातं उघडलं नाहीये पंकज गावणने. 12 चेंडू चा खेळ बाकी असेल. 2 षटक बाकी आहे. पहिला चेंडू खरं तर खेळतोय पंकज गावण. जोसेफ फुलटो आज खराब बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. डाऊन सिच्युएशन मध्ये आला आणि तदनंतर चेंडू मात्र निघून गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडूने खरं तर सुरुवात केलंय सुयश भटने. सुयश भट म्हटलं की मग लाईन आणि लेनचा बादशाह. ज्या अर्थी त्याचं व्हेरिएशन्स, त्याची लाईन आणि लेंथ, त्याची ॲक्युरेसी कित्येक स्पर्धांमध्ये आपण सुयश भटला पाहिलंय. उजव्या हाताने फेकलेला चेंडू सरळ जाऊन स्टँडवर आदळलाय. यू मिस आय विल डेफिनेटली इट. एस्टा उद्ध्वस्त. दांडी 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 गोल. तर तेजस आजच्या दिवसाचा विचार केला ना तर पेण तालुक्यातील संघांचा बोलबाला राहिलाय. पहिल्या मॅच मध्ये श्रीराम बलवली संघ जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये जितूबाई जितेने भिंगारी सारख्या मोठ्या संघाला परास्त केलं. तिसऱ्या मॅच मध्ये पेण कोलीवाडाने तर रेकॉर्ड ब्रेक केला म्हणावं लागेल. साई संघाला त्यांनी पराभूत केलं. परंतु या मॅच मध्ये पेण फणस डोंगरी ओमकार हरपालचा संघ पिरकोणच्या अगेन्स्ट कशा प्रकारे प्रदर्शन दाखवेल. ऐतिहासिक क्रीडांगण आणि पेण नगरीमध्ये ही ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. फटका या ठिकाणी मोठा घ्यायचा होता. लाऊड अपील केली गेले. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिसिंग ऑफ स्टंप. डॉट बॉलची समाप्ती झाली. 2.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र असं म्हणावं लागेल तेजस की फार वेळ आता नाहीये. फक्त आणि फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24ला 5 वागेश्वर पिरकोण संघाला आपण पाहतो. किती रन्स येतील आणखीन उर्वरित 9 चेंडू मध्ये. लो फुल टॉस या ठिकाणी देखील होता. खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. ऑन साइडला चेंडू टर्न झाला. सिंगलला केलं कन्वर्ट डबल मध्ये. रन्स मिळाले एकूण 2. धावसंख्या 26 पाहायला मिळतोय स्कोर बुक वर. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. पण आता प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर आपण स्क्रीनवर पाहू शकतो 39 रन्स प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय. परंतु त्याही पेक्षा अधिक रन्स तुम्हाला बनवावे लागतील. टीम वागेश्वर पिरकोण किमान 50च्या आसपास तुम्हाला पोहोचावंच लागेल. ज्या अर्थी प्रतिस्पर्धी संघामध्ये उत्कृष्ट फलंदाज आहेत. पाहूया काय घडेल. नो फुलटॉस आहे. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये. परंतु एक टप्पा चेंडूला फील्ड केलं गेलं. रन्स मिळतील एकूण 2. वागेश्वर पिरकोण संघाला 2 या धाव संख्येने धाव फलक पुढे जाईल. 26 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतो. क्षमा असावी 26 आणि 2 28 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे सुयश भटचा. 1 विकेट आणि 4 रन्स फक्त त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा चेंडू या ठिकाणी स्लॉट मध्ये होता. त्याला उडवायचं होतं ऑन साइडला. परंतु नीटचं कनेक्शन झालं नाहीये. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला.
3 षटकानंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावा धाव फलकावर आहेत. चला नेक्स्ट मॅच टॉस करायला या शिवशंभो पाटणेश्वर आणि दीप 11 दीव त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक सुहाजी पाटील सर कानोबा त्या ठिकाणी सज्ज झालेत. दोन्ही टीम्सला आमची विनंती आहे, चला आपण या. आता फार वेळ नाहीये, आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा, मेगा फिनाले डे, फायनलचा आजचा दिवस. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग मात्र आपण पाहतोय. त्या सर्व दर्दी प्रेक्षकांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर प्रेक्षक असतील तेजस तरच एखाद्या स्पर्धेला महत्व आहे, परंतु मी आवर्जून सांगेल सर्वाधिक प्रेक्षक कुठे येत असतील तर पेन नगर परिषदेचं हे मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान पेन, आणि उरण तालुक्याचा विचार केला तर धोंडूकाका मैदान पिरकोन, ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विशालजी गोलिमडे सोनकार दौरा संपल्यानंतर पेन नगरीमध्ये त्यांची उपस्थिती, त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. वेलकम. Hello, 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 check, mic check. Yes, thank you, please, DJ. पहिला चेंडू आपण निर्धाव चेंडू पाहिला. दीप बिसेचा ज्यूसी फुल टॉस, त्याला फेकून दिला, काऊ कॉर्नरच्या वरतून ठोकला. वागेश्वर पिरकोन संघासाठी हा षटकार. त्या ठिकाणी समोरच्या दिशेला ओरपीट स्वरूपाचा चेंडू आणि 6 धावांसाठी षटकार आला. धावसंख्या एकूण आपण पाहतोय वागेश्वर पिरकोन संघाची 35 ला 5. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 1 ते 2 षटकार येतील का, आणि त्या षटकारांचा विचार करतोय वागेश्वर पिरकोन संघ. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग ग्राउंड विकेट पॉइंटला 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू झाला फील्ड. रन्स मिळेल 1 सिंगल. 36 धावा धाव फलकावर. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचतोय वागेश्वर पिरकोन संघ. ज्या अर्थी मागची मॅच आपण पाहिली, 4 षटकांमध्ये 30 करायच्या होत्या साई संघाला, आणि त्या 30 रन्स देखील निघाल्या नव्हत्या. परंतु या मॅच मध्ये काय घडेल, लॉफ्टेड हिट आहे, क्षेत्ररक्षक होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय, आणि तदनंतर रन्स मिळाल्या एकूण 2, आणि 2च रन्स या ठिकाणी मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या एकूण पाहायला मिळतो 38. 38 धावा धाव फलकावर. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना वागेश्वर पिरकोन संघ मात्र आता धावांच्या शोधात आहे. चला दीव टीमचा कॅप्टन्स या ठिकाणी आपण यायचा आहे, आणि ओके यस सुदर्शन आहे, हात दाखवतो या ठिकाणी आम्हाला, आणि शिवशंभो पाटणेश्वरचा कॅप्टन उपस्थित आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रात आपण पाहतोय पिरकोन संघाची फलंदाजी. चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला, कॅचची संभावना आहे, आणि होय पकडलाय झेल. 6वा धक्का बसलाय 38 या धाव संख्येवर वागेश्वर पिरकोन संघाला.
38 धाव फलकावर 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू म्हणावा लागेल. फर्स्ट इनिंग मधला हा लास्ट बॉल समोरच्या दिशेला आहे, त्याला उडवला. पेन नगरपालिकेच्या दिशेने ठोकला. फार चांगली फलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी बागेश्वर बिरकोन संघाची. चला टॉसला या कॅप्टन पाटणेश्वर टीमच्या कर्णधार आम्ही विनंती करतो. डीके साहेब आपण या. चला कॅप्टन्स पाठवायचे आहेत आणि दिव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. 24 चेंडू 4 षटक आणि 45 धाव संख्येचं टार्गेट या ठिकाणी असेल प्रतिस्पर्धी संघ पेन फणस डोंगरी संघाच्या समोर. संघाचा कर्णधार विनंती करतो आपण लगेच यायचं आहे. सुदर्शन म्हात्रे, महेश म्हात्रे, संगम म्हात्रे. चला विनंती करतो. शिवशंभो संघाचा कर्णधार इथे उपस्थित. हॅलो आदरणीय समाधान भाऊ चौ. हॅलो 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 समाधान भाऊ चव्हाण यांच्या पवित्र. हॅलो चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. शिवशंभो हेलो हेलो माइक चेक. हेलो समाधान भाऊ चव्हाण यांच्या पवित्र शुभास्ते हा कॉल केला जाईल. दिव 11 दिव विपक्ष आपण बघतोय. शिवशंभो 11 या संघादरम्यान हा मॅच केला जाईल. कोणाचा कॉल आहे? यस हेड इज अ कॉल and tail is a call. ओके हॅलो काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करावी. यस ग्रीन ग्रास आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे. काय म्हणाला सुदेशर साहेब? किती धावसंख्या? हेलो 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 माइक चेक. थोडासा वाढव थोडासा. हेलो माइक चेक. अजून थोडासा लाईट कमी. हेलो 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 बस. हेलो चेक चेक माइक चेक. ओके
फणस डोंगरी आणि विपक्ष पिरकोण या दोन दिग्गज संघादरम्यान आपल्याला एक महत्त्वपूर्ण क्रिकेटची लढत पाहायला मिळतोय। एका बाजूला आहे पेण तालुक्यातील दिग्गज संघ तर उरण तालुक्यातील एक दिग्गज संघ, अशा दोन दिग्गज संघांमध्ये चाललेली ही लढत। यस, व्यासपीठावरती आदरणीय निलकंठ ठाकूर साहेब यांची शुभ उपस्थिती लागलेली आहे। नक्कीच आपण बघतोय रामवाडी पेण येथून संपर्कामधून येत आहेत आणि शिवसेनेचे धडाधडीचे कार्यकर्ते नेतृत्व आहेत, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय। आदरणीय देवेंद्र मारुती कोळी साहेबांना विनंती करतो निलकंठ ठाकूर सरांचा इथे सन्मान करायचा आहे। माईचे उबदार शाल, मांगल्याचे प्रतीक श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन निलकंठ ठाकूर सरांना इथे सन्मानित केलं जातोय। यस, कुंदन दाभाडे सरांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक आहे, कारण मॅच इथे मात्र गोळा करण्याचं काम त्यांनी केलं होतं। आज बलाढ्य संघ या मैदानावरती आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय, विशेष सहकार्य जरूर आहे। खूप चांगला चेंडू, खरं तर बॅट आणि पॅड मधला चेंडू होता, हलक्या हाताने ढकलून दिला होता, लेग स्लिप मध्ये तो गॅदर झालाय, कोणतेही धावसंख्या नाहीये, 45चं टार्गेट इथे मात्र सेट केले। एका बाजूला आपण बघतोय फणस डोंगरी पेण ओमकार हरपाल, टेनिस क्रिकेट जगतातील एक उत्तुंग नाव ज्याला समजलं जातो। समोर आहे अक्षय, अक्षयने इथे मात्र गोलंदाजावरती चढवलाय हल्ला, फलंदाजाने इथून टो 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 ठोकला हा दमदार षटका। केला, पंच केला, बॅक टू बॅक आलाय दुसरा लगातारचा षटका। पर्यंत अक्षयने आपली कामगिरी करताना पाहतोय। पहिल्या षटकावरती रुपेश वरती चढलेला हल्ला अगदी दाणेदारपणे आहे। यावेळेला स्विच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, देखना फटका आलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी, प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु चेंडू मात्र इथून क्षेत्ररक्षकाला चुकून चाललाय आर पार, सीमा रेषा पार। पैलू खेळी इथे पाहायला मिळतोय। क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती अगदी देखणी आणि चिकनी खेळी पाहायला मिळतोय, अगदी दमदार खेळी यांच्या माध्यमातून चाललंय लगातार लगातार बार बार पुन्हा एक बार आलाय हा। 45चं टार्गेट होतं, इथून मात्र आता जमवायचे फक्त आणि फक्त 23। रुपेश वरती चाललेला हल्ला, यावेळचा फायनल स्वीपचा फटका आणि स्वीप मधून पुन्हा एकदा ऐकालाय आसमानी दोन षटकार, त्याच्यानंतर आला चौकार आणि तदनंतर मात्र आलाय षटकार। वेळ घेऊ नका विनंती असेल फिरकून संघ,
धावफलकावरती 28 लागल्यात, 25 जमवायच्या होता. समीकरण अगदी सोपं करून ठेवले. पहिल्याच षटकामध्ये दमदार खेळी करताना पाहतोय आपण अक्षयला. इथे मात्र रुपेश वरती चढवलेला हल्ला होता, अगदी बाणेदारपणे चढवला आणि षटकारांची इथे मात्र आतिषवादी पाहायला मिळाली. कौतुकास्पद खेळी पाहायला मिळतोय. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे क्रीडांगण आहे, पेण नगरीचं हे क्रीडांगण आहे. कित्येक वेळेला याच मैदानावरती आपल्याला अक्षयना बरसताना पाहिलेलं आहे. आज पुन्हा एकदा ती खेळी मात्र आठवणीत राहील असे खेळी मात्र खेळत असताना पेण फणसडोंगरी या संघाकडून बिरकुन संघाने 45 बनवले असं वाटलं होतं. हा डिफेंडिंग स्कोर नसणार आहे, फायटिंग स्कोर आहे, परंतु इथून मात्र पहिल्या षटकावरती सपाटून मार खाल्ल्यानंतर मात्र इथे गोलंदाजीच्या मध्ये झालंय परिवर्तन. पहिलं षटक इथे समाप्त झाले. प्रति विनंती करतो वेळ घेऊ नका. तदनंतर विशाल यस विनंती करतो. बघा आयोजकांच्याकडून आलेली आहे विनंती की मॅच फास्ट घ्या विनंती असेल. समोर आहे ओमकार हरपाल. टेनिस क्रिकेट जगतामधलं एक खूप मोठं नाव आहे. खरं तर व्यावसायिक क्रिकेटचं वलय त्याच्या भोवती आहे. अनेक वेळेला आपण रायगड प्रीमियर लीग सारख्या टुर्नामेंट्स मध्ये ओमकार हरपालला पाहिलंय. आज या पेण तालुक्याचा हा हिरा मैदानावरती बघतोय आपण. आज पेण नगरीच्या मैदानावरती कारकीर्द गाजवत असताना समोर आहे विशाल. यावेळेचा चेंडू होता अगदी हलक्या हाताने गॅदर केलाय. आपण बघतोय वाडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत एक धाव घेतली जातोय. धावफलकावर आपण बघतोय आपण 1 ने वाढ होते. 29 धावसंख्या धावफलकावरती आली. षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विशालच्या मार्फत फेकला गेला होता. ओमकार हरपालने तो फेस केलाय, परंतु आता समोर आहे अक्षय ज्याच्या बॅट मधून 4 षटकार 1 चौकार लगावला गेलाय. 6 मध्ये 28 बनवल्यात. 29 धावफलकावरती आली आहे. समोर आहे विशाल. विशालच्या गोलंदाजीचा सामना करेल अक्षय. परिवर्तन केलं जातोय प्रत्येक क्षेत्ररक्षकांमध्ये. अडवण्याचा प्रयत्न असेल विशालला अक्षयला. स्विच शॉट घेण्याचा प्रयत्न केला गेला इथे, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीचा फटका होता. फटका फसला होता. खरं तर तिथे मात्र फर्स्ट स्वीप मध्ये इथे मात्र चेंडू अडवले गेलाय. डॉट चेंडू आलाय. थोडंसं आत्मविश्वासामध्ये वाढ जरूर होईल आपल्या गोलंदाजामध्ये. ही फलंदाजी करत असताना ही विकेट किती महत्त्वाची असणार आहे हे तर क्षण मात्र सांगून जाणार आहे. बिरकुन गावाकडून आलेले सर्व खेळाडू आज मात्र आपला प्रतिभा इथे मात्र उंचावत असताना व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि कॅच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या गोशीमध्ये जन्मलेला माझा राजा कसा होता. छाती केसराची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा. देह राजियाचा, प्राण योगियाचा, मूल कैलासीचा ऐसा राजा. मातीसाठी युद्ध मांडतो, युद्ध जिंकितो ऐसा राजा. जीव लावितो, जीव रक्षितो, जीव वेचितो ऐसा राजा. छत्रपती शिवाजी माझा राजा. म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. जाऊया मॅच कडे. एक विकेटचं इथे मात्र पतन झालं. 29 वर 1 अशी परिस्थिती आहे. फणसडोंगरी पेण संघाची. नुकताच माघारी परतवला एक बलाढ्य खेळाडू ज्यांनी चांगली खेळी केली, परंतु सूरज आला यावेळेला स्ट्रायकिंग एंडला. विशाल समोर आहे गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका घ्यायचा होता, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. वाडिश लॉंगॉन क्लिअर केलं इथे मात्र. मग ते वाडिश लॉंगॉन वरून आलेला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव धावफलकावरती आली. समय सूचकता दाखवली जातोय. 30 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 45चं टार्गेट होतं. इथून मात्र विजयासाठी आता मात्र 15 धावांची गरज असणार आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ इथपर्यंत झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि ओमकार हरपाल डावखुरा फलंदाज, ऋषभ पंत म्हणून ज्याला समजला जातो, समोर आहे विशाल. यावेळचा चेंडू खरं तर खूप बिग अपील झाली होती आणि आपण पाहिलं होतं बॅट कट होती आणि पंचांकडून लगेच निर्णय आलाय. कौतुकास्पद निर्णय आहे. क्रुशल निर्णय असतात पंचांकडून सुद्धा. प्रत्येक वेळेला सेकंदामध्ये निर्णय द्यायचा असतो. अशातच मी म्हणेन की डोळ्यामध्ये तेल घालून आपल्याला इथे पंचगिरी करावी लागते आणि अगदी दर्जेदार पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. डॉट चेंडू आलाय.
ओमकार हारपालचा हा फटका क्षेत्ररक्षक तिथे आला होता, क्षेत्ररक्षकाला अगदी चाटून पुसून तर वर्तमान घडवण्याची भविष्य दृष्टी प्राप्त होते असा शौर्याच्या इतिहासात माती घडवणाऱ्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जाऊया मॅच कडे. आता मात्र 12 मध्ये बनवायचे आहेत 11. 12 मध्ये बनवायचे आहेत 11. समीकरण अगदी जवळ येऊन ठेपलंय. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 मध्ये बनवायचे आहेत 11. अगदी शांत गतीने हा सामना पुढे सरसावेल, परंतु गोलंदाजीचा प्रभाव मात्र इथे नक्कीच टाकून फलंदाजीवरती पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये जो आक्रमण टाकला गेला त्यामध्ये मात्र गोलंदाजाची अगदी दमशात होताना पाहायला लिहिली. कारण फिरकून हा संघ उत्कृष्ट फलंदाजी त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सुद्धा गणला जातोय, परंतु आज मात्र आजच्या या स्थितीमध्ये पाहिले तर पहिल्यात आघाडीच्या गोलंदाजावरती जो हल्ला चढवला, मी म्हणेन की फणसडोंगरी या संघाने त्या हल्ल्यामधून मात्र उभरता आलं नाहीये संघाला, परंतु प्रयत्न केलेत. दुसरे षटक घेऊन आलेल्या विशालने तिथे सुद्धा 34 धावा जमवले गेलेत. आता मात्र टार्गेट सेट आहे 45. इथून मात्र 12 मध्ये बनवायचे आहेत 11. समीकरण अगदी जवळ आहे. स्पीडअप करा विनंती असेल. विनंती सर्वांना केली जाते. आम्हाला सहकार्याची गरज आहे, कारण अजून काही सामने खेळणं गरजेचं आहे. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःकडे ठेवा. परंतु आज निकाल काय असणार आहे या दोघांमधली चाललेली चुरस पाहायला मिळतोय. कारण ही चुरस नाही, चुरस असताना सुद्धा यामधून कोण सरस ठरणार आहे, अग्रेश्वर पिरकोण की त्याच्या समोर असलेला फणसडोंगरी पेण. समीकरण ठीक आहे. चौथ्या गोलंदाज 3रा क्रमांक वापरला जातोय अजय गावान. ही नेट नंबर 3 वरती आहे. समोर आहे सूरज, त्याने पहिला चेंडू फेस केला होता. एक धाव जरूर आपल्या संघाला सांघिकरित्या दिली आहे. अजूनपर्यंत 11 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू पॅव्हलिन एंड कडून इथून मात्र सुरुवात करतोय अजय गावंड. समोर आहे सूरज. हा चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर जातोय आणि वाईड करार येतोय. एक धाव अजून स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. आल्यात 34-35. आता मात्र टार्गेट सेट आहे. येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्विच शॉट करायचा होता. पहिल्या चेंडूवरती आत्मविश्वास दाखवला होता. त्यांनी पाहिलं होतं चेंडू पडल्यानंतर वलय घेतोय. फिरकीचा बादशाह गोलंदाजी मार्कवर आहे. अशातच याच फिरकीचा इथे मात्र फायदा घ्यावा या फायद्याच्या उद्दिष्टाने अशा प्रकारचा फटका खेळला गेला होता, परंतु थोडासा मिस टाइम पाहायला मिळालं. एक धाव धावफलकावरती येईल. धावसंख्या कुठून कशी येईल महत्वाची नाही, प्रत्येक धाव येणं महत्वाचं आहे. 36 झाल्यात. आता मात्र बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून येणारे चेंडू असणार आहेत तब्बल पाहिलं तर आपण 11 मध्ये बनवायचे आहेत 9. टेनिस क्रिकेटचा खरं तर ऋषभ पंत म्हणून ज्याला समजलं होतं डावखुरा फलंदाज ओमकार हरपार यावेळेस आपण बघतोय फलंदाजी मार्कवर आहे. समोर आहे अजय गावंड. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळलाय. समज सूचकता दाखवली आहे, थोडी शांतता दाखवली आहे, संयम दाखवले. धावसंख्येचं डोंगर एवढं मोठं नाहीये. अगदी संयमप्रमाणे या धावसंख्येला सामोरी जायचं आहे. मन शांत ठेवून इथं शांतपणाने खेळी करताना बघतोय आपण स्वतः कर्णधार पाहायला मिळतोय. त्याच्या जोडीला आहे सूरज. 37 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. लोअर पुलटा चेंडू होता. पुलटा चेंडूला फुलटू वसूल करण्याचा इथे प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षकाची दाद द्यावी लागणार आहे. चायनाची भिंत जशी उभी असावी तशाप्रमाणे धावून गेला. चेंडूला मात्र थांबवून ठेवलं. फक्त एक धाव तिथे मात्र खर्च केली जाते. असं वाटलं होतं चेंडू भरधाव वेगाने बाउंड्री लाईन पार करेल, परंतु तसं काही जडलं नाहीये. कारण क्रिकेट हा जरतरचा खेळ नाहीये. 38 आल्या धावफलकावरती अजय गावंड. समोर आहे आता मात्र ओमकार हालपाल. इथून मात्र 7 धावेंची गरज असणार आहे. त्या 7 धावेंसाठी चाललेला हा सामना आहे. शर्तीचे प्रयत्न सर्वांचे आहेत. कोण घेऊन जाईल हा सामना. खूप वेळ चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. ओमकार हालपालचा
खरं तर पाटलांचा बैलगाडा आणि बैलगाडी शर्यत सध्याच्या या मराठी मातीतला हा खेळ आहे आणि सर्वात जास्ती प्रेक्षक वर्ग खेचून आणणारा हा खेळ आहे. सो नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये धावत असतो बैलगाड्या शर्यत. कौतुक करावं लागेल ह्या गाण्याचं सुद्धा, परंतु आज मात्र कौतुक जरूर होतंय कारण आपण बघतोय वंचित बहुजन आघाडी चषक 2024चे सामने ज्याचे मुख्य आयोजक आपण पाहतोय माननीय श्री देवेंद्र मारुती कोळी सर, अध्यक्ष पेण तालुका, माननीय श्री सोडेल प्रल्हाद धामणकर, महासचिव पेण तालुका आणि समस्त सगळेच सहकारी आज मात्र या आयोजनासाठी झटताना आपण पाहतोय. मात्र 38 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 7 धावांची अजून गरज असणार आहे. नक्कीच वंचित बहुजन आघाडी मानगाव तालुका मोरे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आहे आणि थोडेच वेळात मी विनंती जरूर करेन माननीय श्री सुनील प्रल्हाद धामणकर सरांना, महासचिव पेण तालुका, आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे मात्र साहेबांचा सन्मान करून घ्यायचा आहे. खरं तर वेळात वेळ काढून साहेब इथे उपस्थित झाले आहेत. यावेळचा चेंडू होता अप्रतिम चेंडू, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. एक कौतुकास्पद चेंडू पाहायला मिळाला आणि हॅलो 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 ओके. थोडं पुन्हा एकदा टेक्निकल प्रॉब्लेम्स निर्माण झालाय. इथून मात्र अजून एक षटक येणं बाकी आहे. आता मात्र 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. मगाशी पाहिलं होतं आपण अगदी 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज होती. अजय गावंडचं इथं कौतुक करावं लागणार आहे ज्या पद्धतीने स्कोअर डिफेन्स केला झालाय. इथे मात्र थोडीशी कंजूसी गोलंदाजी केली आहे. विकेट टेकर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आता मात्र बनवायचे 6 मध्ये 7. मगाच्या मॅचमध्ये सुद्धा पाहिली होती 30 धावा डिफेन्स करताना साई संघाची दमछाक झाली होती आणि पेन हा संघ इथे विजयी झाला होता. आज मात्र ती परिस्थिती पुन्हा एकदा इथे निर्माण होईल का, परंतु फलंदाजीसाठी बघतोय आपण फणस डोंगरी पेण हा संघ आहे. विजयासाठी फक्त 6 आणि 7 धावांची गरज असणार आहे. स्ट्राईक सूरजकडे असणार आहे ज्याने 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत केलाय. 2 धावा धावफलकावरती जोडल्यात. 38 झाले, 38ला 2 अशी परिस्थिती आहे. शुभम फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जातोय. दुसरे धावाचा प्रयत्नच राहिलाय आणि माघारी परतावे लागेल. यावेळेस मात्र सुयश धावफलकावरती लागल्या तर 39. इथून मात्र विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. आपण बघतोय पहिला षटक यावेळेस मात्र शेवटचं षटक घेऊन आला होता सौरभ. सूरजला माघारी जावं लागले. सुयश भट मात्र मैदानावरती आहे. त्याच्या साथीला पण नवीन फलंदाज दाखल झालाय. अक्षय जाधव. पाच मध्ये बनवायचे आहेत 6. 5 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज असणार आहे. वागरेश्वर पिरकोण हा संघ इथे मात्र आतोनात प्रयत्न करतोय. बघतोय आपण प्रत्येक चेंडूवरती आता मात्र झडताना पाहतोय. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा नियम स्पर्धेचा आहे. त्यामुळे इथे मात्र ह्या 6 धावा डिफेन्स केल्या जातील. समोर आहे सौरभ सुयश पाटसाठी. यावेळचा चेंडू अगदी
डोक्यावरनं उडणारा चेंडूला मात्र भिरकावून देतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, ग्लांच्या स्वरूपामध्ये आलाय, दणदणीत चौकार. इथे धावसंख्येचं जे पारडं होतं विजयाच्या दिशेने इथे मात्र आगीकूच करत असताना फणसडोंगरी पेण हा संघ पाहताना दिसतोय. आला एकदम दमदार चौकार आलाय. ज्या क्षणाची वाट पाहत होता फणसडोंगरी पेण हा संघ, वागरेश्वर फिरकून हा संघ इथे झुंजताना बघतोय. परंतु इथून मात्र येणारे चेंडू 4 विजयासाठी फक्त 2 धावांची गरज असणार आहे. समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळलं गेलंय. थोडंसं आत्मविश्वासामध्ये जरूर वाढ झाले फलंदाजाच्या. 1 धाव इथे डिफेन्स केली जाते, स्कोर लेवल होतोय. आणि इथे मात्र विजयासाठी मात्र औपचारिकता बाकी आहे. येणारे 3 चेंडू आणि अगदी 1 धावेची गरज असणार आहे. एका बाजूला बघतोय अक्षयला, जो आता नवीन फलंदाज दाखल झालाय, तो नक्कीच सौरभ घरच्या यावेळचा चेंडूचा सामना जरूर करेल. फक्त विजयासाठी 1 धावांची गरज. वागरेश्वर पिरकोण त्याच्या विरोधात फणसडोंगरी पेण. यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे मात्र हीच अपेक्षा होती. आता मात्र 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव बनवायची आहे. समीकरण सोपं आहे. इथून संघर्षाला झाली आहे सुरुवात. बघा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ इथून बाजीमारी घेऊन जाईल सांगू शकणार नाहीये. आज मात्र सिद्ध करावं लागणार आहे. प्रत्येक संघाला इथे लढत द्यावी लागणार आहे. आज मात्र तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलेत, कदाचित उद्या तुम्हाला हाच मैदान प्रसिद्ध जरूर करेल. आज संघर्ष बघतोय आपण. 2 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असणार आहे. वागरेश्वर पिरकुन संघाकडून गोलंदाजीसाठी दाखल झालेला शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन चाललाय. वेळ घालू नका विनंती आहे. नवीन फलंदाज आपण बघतोय हर्षल. दोन चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज हर्षल इथे स्ट्राइक एंडला आहे. सौरभचा हा चेंडू असणार आहे. इथे मध्ये रणनीती साफ आहे. इथे मात्र अडकवायचा आहे फलंदाजाला. मोठा फटका आलाय, विजयाचा फटका आलाय चौकार जो ठोकलाय. इथून मात्र हर्षलने